राम राम मंडळी. कलम 302 विभाग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या 71 भाविकांचं आपल्या सबस्क्रायबरचं त्यांचे काही प्रॉब्लेम असेल आणि त्यांचं शत्रुस्तंभन करून आलोय. दुसरी गोष्ट, ते स्लीपर कोचच पाहिजे हे परत एकदा मला पटलं, कारण पैशात सॉंग करता येत नाही. ह्याचं तिकीट थोडं कमी असतं, पण वयस्कर 40-50च्या पुढची जी व्यक्ती आहेत, 800 किलोमीटर जर शिटा बसून जायचं म्हणलं तर 100% पाय सुचतात. परत दुसऱ्या रात्रीचा प्रवास असतो. त्याच्यामुळं 1500 कड बघू नका. शक्यतो आरामदायक स्लीपर कोचनी काय प्रॉब्लेम येत नाही, असा विषय. आता उद्या आज कोणता वार आहे? शुक्रवार. उद्या शनिवार. साधारण 8-9 दिवसांनी आता श्रावण चालू आहे, पवित्र महिना. शनिवार रविवार परत बघायला मुखीला राहिलेली शिटं आहेत त्यांना आणि कमी पडतात ती घेऊन जाणार आहे, याची नोंद घ्यावी. स्टोरी सांगायचा विषय हा असा आहे की आपण समजा रोज किती बोंबलून सांगितलं बा, फरक तर काय सगळ्याला पडत नाही. आपला चॅनल बी काय एवढी लय लोक बघत नाही, पण जी काम हातात घेतलंय ती करणं काम आहे. आणि ही स्टोरी असं काहीतरी सांगून जाते किंवा असं काहीतरी घडलंय. आता कसं एखादी घटना घडल्यावर कायद्यानुसार पोलीस त्यांचं काम करतात. त्यांना बी काम जास्त आहे, हे कमी आहे, वेळ कमी आहे किंवा त्यांच्याकडं मनुष्यबळ कमी असन, काही विषय. पण त्या घटने पाठीमागचं नेमकं तथ्य आणि ह्या घटने पाठीमागं बऱ्याच गोष्टी ह्या समाधानकारक पती पत्नीचे जे शरीर संबंध आहेत ह्याच्यात दडलेले असतात घटना. ही थोडं इसकटून सांगणं माझ्यासारख्याचं काम आहे. तशा स्वरूपाची घटना घडली म्हणून तुम्हाला सांगतो काही गोष्टी, आणि तुमच्या ज्ञानात काही गोष्टींची भर पडावा अशी माझी अपेक्षा आहे. विषय काय तुम्हाला समजून सांगतो. निपाणी, कारवार, निपाणी, धारवाड ही तर सगळी जवळजवळ 60-70% आपलीच माणसं आहेत, मराठी माणसं. पण तो बा कर्नाटकमध्ये गेलाय, असं ही निपाणी. आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जी छक्कड आहे त्याची ते नीट तुम्ही जाणवली. ते एक म्हणजे ते गाणं नाही आहे, लोकांना कळत नाही ते काय आहे. तो एक संदेश आहे की ती एक आपली जखम आहे अश्वत्थामासारखी, की हा बाग आपल्यात पाहिजे होता. हा म्हणजे आता हा बाग वेगळा की तिथले राज्यकर्ते आपल्यापेक्षा चांगले आहेत भाऊ, पण आता हाय ती बरं आहे, ही सुद्धा जात्यानं काय राहायचे नाहीत. ध्यानात ठेवा, बदल हा होत असतो आणि चांगले राज्यकर्त्यांची कोण अपेक्षा करणं आपलं काम आहे. तर ती वेणी माळायची अजून राहिली. म्हणजे महाराष्ट्र नावाची स्त्री उभी असेल तर गजऱ्याला किती मत होते. गजरा म्हणजे हे निपाणी, कारवारे, दारवाडे ही प्रत्येकाने नोंद घ्यावी. शेवटी एक हृदय असतं, ती लोक आता आपल्या संपर्कात आहेत, तिथाची लोक माझ्यावर बघायला मुकले येतात. ध्यानात ठेवा, तिथून पुण्यात येतात ते. पुन्हा मुंबईसारखी शहरं कनेक्टिव्हिटी जास्त आहे, म्हणजे रेल्वेच्या सुविधा, बसच्या सुविधा जास्त असतात तिथं, असा विषय. मग ते येतात, ते काही गोष्टी बोलून दाखवतात की आपल्याला तिथं दुय्यम स्वरूपाची वागणूक मिळते. ही खरं आहे मराठी माणसाला. त्यामुळं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नजरेत ही वेणी लक्षात घ्या. म्हणजे त्यावेळेची किती बुद्धिमान लोक होते बघा ना. आपण आहे ना लय अड्यावानी जगतोय आता थोडं या आपल्या लोकांच्या विषयी. आणि भविष्यात आता होते का नाही काय माहिती. आता ह्यांचं कसं आहे राज्यकर्त्यांचं जर तुम्हाला सुविधा सुख सुविधा ज्या असतात त्याच्यातच हे अजून कमी पडले आहेत सगळ्या पक्षाची. हा ती एका जातीची सगळी, ती त्याच्यात काय बदल नाही. पण ती आता बघा ही भविष्यात हा बाग आपल्यात यावा असं म्हणले मनापासून वाटतं. बघू काय होतंय. ती घटना घडली निपाणीमध्ये. निपाणीचा विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगायची पाळी आली. घटना तशी फेब्रुवारी महिन्यात घडली, पण त्याची उलगडा आत्ता झालाय 4.5 महिन्यानंतर. नेहमीप्रमाणे नवरा बायकून एक सुंदर प्रपंच आहे. नवऱ्याचं नाव आहे राघव सिद्धप्पा गावंडे, वय वर्ष 40. माणूस पुरुषाचं कसं आहे तुम्हाला सांगतो, 20 वर्षापर्यंत 22 वर्षापर्यंत ती काय पैसा कमवत नाही, काय बाल्य अवस्थेत, शिक्षण अवस्थेत, नापास अवस्थेत, बुमलत हिंडण्याच्या अवस्थेत असतो. पण वयाच्या 20 ते 40-42चा प्रवास हा लय महत्वाचा आहे. आणि तो मला मी ही घटनाचा सुद्धा अनैतिक संबंधाचा, लफड्याचा अँगल आहे. पण एक चांगलं सरळ मार्गी जगणारं कुटुंब ह्या तडाख्यात कसं काय सापडतं.
आणि म्हणजे विषय कसा आहे बघा, आता ह्याचं वय 40 आहे. आता बायको बघा, बिंगरी नावे, नावातच बिंगरी म्हणल्यावर घरा घरा होणारच, पण बिचारीने प्रपंच काही काळ तरी चांगला केलाय असं म्हणाय हरकत नाही. बिंगरी राघव गावंडे, वय वर्ष 32. हा, ठाणा ठाणा बोंबलव तुम्हाला 50 वेळा सांगितलं की बुवा एक हे वासनांदांच्या जगातली, ठोकेकरांच्या जगातली सुद्धा एक भाषा असते. आणि ती भाषा अशी असते की 30 ते 40 ह्या वयात स्त्री म्हणजे बर्फी. लक्षात आलं का? या वयात जास्त सांभाळावं लागतं स्त्रीला, 30 ते 40. आणि नेमकंच हिथं गडी आपल्याकडं असं बुद्धिमत्ता आहे की 1-2 लेकरं झाली, लेकरं एकदा 4थी 5वीला गेली, बस झाला माझा प्रपंच. त्याच त्याच कालावधीत त्याचं स्वतःच्या पत्नीकडे दुर्लक्ष होतं. हा, ठाण ठाणा बोंबलून सांगतो तुम्हाला 50 वेळा की पैसा कमवा, कष्ट करा, काही करा, तुमचा व्यवसाय काय फोकाट जगत नाही, काय करा, पण वय वर्ष 30 ते 40 सांगडा काढायला कमी पडू नका. तिथं कमी पडला की काहीतरी मॅटर झालाच भाऊ. हा, म्हणजे सगळ्यांचाच नाही, पण कुणाची दुरी अशी फिट्ट असते ह्याची. हा, आपल्या भारताचे जर हे केलं ना, म्हणजे बघितलं ना, जशी राज्य आहेत 2-3 राज्यात मिळून, तसं तसं अध्यात्माकरता त्यांचा कल वेगळ्या देवांच्याकडे. लक्षात घ्या, बारीक अभ्यास करतो. समजा महाकाल असन, ह्या महाकाल MP मध्ये, त्या महादेवाचं महत्व MP, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, क्वचित आंध्रा, हे 2च्या राज्यात एक नंबरचं देवस्थान. खाटूश्याम असेल, इकडे जातात लोक. महाराष्ट्रीयन लोक अशा भरभरून शिर्डीला जात नाही, जसं जिथं पिकतं तिथं ऐकत नाही. पण तिथं येणारे भाविक, आता आंध्रातून येणाऱ्यांची संख्या जास्त शिर्डीला साईबाबाला. इथली लोक पोरं हौसनी आंध्रातल्या बालाजीला जातात. म्हणजे बघा, विष्णूचं देवस्थान, देव सगळे एकच इथून तिथून, पण माणसाची मानसिकता कशी असते मग तुम्ही लक्षात घ्या. कलकत्ता हा जो एरिया ना, ओरिसा, कलकत्ता, आसाम, नागालँड, आपलं तुमचं मेघालय, अरुणाचल प्रदेश, इथं देवीचं महत्व फार. देवी म्हणजे हे सगळे जे देवी दिसेल तुम्हाला, सर्व पार्वतीची रूप आहेत. ह्या जगात तुम्ही कुठल्याही देवाला बघा, शंकर पार्वतीशिवाय पर्याय नाही. आता आपण आईबागला मुखील जातो, कोणी 8वी विद्या आहे म्हणजे सतीचं ते जे बाग पडले होते सगळे, त्याच्यावर मला वाटतं विस्तार नाही तुम्हाला सांगायला पाहिजे व्यवस्थित. जो मला जी माहिती यापेक्षा जास्त माहिती मला आहे ही शक्तिपीठं कशी तयार झाली. सुदैवाने आपल्या ह्याच्यात नाही महाराष्ट्रात, काय करणार आपण. पण कालानुरूप काही लोक जगात अशी आहेत की त्यांना तुमचं चांगलं देखवत नाही, किंवा तुमचे आडकाटे, किंवा तुमच्या धंद्याच. आणि सध्या माणूस हा प्रेशराईज आहे, प्रेशरमध्ये पैसे कमवायचे, आणि त्याच्यात अशा प्रकारे 99% हे पण तुम्हाला सांगतो, त्यांना काय काच सुद्धा कळत नाही. दे मला सोनं, दे मला पैसे, देवीची परडे घाल, दुनिया घाल, 52 तुळं घाल, त्यांच्याबरोबर पुढं ढुंगाण हलव, हे बरेच असं लय लुटाट लय कार्यक्रम आहेत. हा, ध्यानात ठेवा, एवढं लागत नाही. काय लागतं काय माहितीये का? तुमचा भाव, म्हणजे हृदयातलं तुम्ही हे केलं पाहिजे. नंबर 2, तुमचं कर्म चांगलं पाहिजे. आतापर्यंत तुमचं वय का, तुमचं कर्म चांगलं पाहिजे. हा, माझ्या संपर्कात सगळी ध्यानात ठेवा, सगळं कळतं मला. पण म्हणजे दुनिया अशी आहे की तोंडावर बोललं तर राग येतो, काय करता, बोललं तर राग येतोय, असा विषय. पण तिथं देवीचं महत्व एवढं आहे. मग तिथं देवी पण जास्त आहेत. किती महाशक्ती आहेत बघा. ती रजरप्पा म्हणून नाही, छिन्न मस्त आहे, स्वतःचं मुंडकं कापून हातात. ते ते कधी ते पाहिलं पाहिजे लोकांना. फक्त वाराणसीकडे 3-4 धाम काळ, याच्या पहिलं कळानाच काय काय चाललंय. ती काली आहे कलकत्तेवाली, मी गेलतो तिथं. 2-2 किलोमीटर सकाळी 8ला 9ला रांगा आहेत महिलांच्या, आणि एका साईडला पुरुषांच्या रांगा दर्शनासाठी. असं महत्व आहे देवींचं. मग तितकी आदिमाय शक्ती, जर एखाद्या प्रपंचाचं वाकडं तुम्ही टेन्शनमध्ये असाल तर ती एक दिवस तुम्ही जगत नाही, काढताय असा अर्थ आहे. याच्यावर मात करायची असेल ना, तर कुठल्या तर आपल्याला जवळ तर बागला मुकायचे, म्हणून मी तिकडे घेऊन जात असतो. आणि ते अंश तुमच्या आमच्या चांगल्या पतिव्रता स्त्रियांच्या शरीरामध्ये आहे, लक्षात घ्या. फक्त मग लोक काय करतात की स्वतःची ठेवायची जाखून, बघायचं नाही तिच्याकडे. ती फक्त नावाला बायको, लक्ष नाही देता.
बाहेर लाईन मार कुठं काय कर लाखलं पडी याच्यातूनच गुन्हा होते कळत नाही त्यांना. हा जो राघव आहे आणि ही बिंगरी ह्यांचा संसार व्यवस्थित चालला होता आणि हे काय श्रीमंत कुटुंब नाही, गरीब कुटुंब आहे, झोपडपट्टीत राहणार कुटुंब आहे, हातावर पोटा असलेलं. पण ही याच्यात मूळ मॅटरला जागा कशी आहे की यांचा प्रपंच तब्बल 20 वर्षाचा झालेला आहे. ही 20 नाही सॉरी 13-14 वर्षाचा प्रपंच झालेला आहे. एक मुलगी आहे थोरली 8-9 वर्षाची किंवा मुलगा आहे, 2 मुलं आहेत, सगळे व्यवस्थित आहे. गरीबाला आता तुम्हाला आतली गोष्ट सांगू का, लय मोठे उद्योगपती सुद्धा म्हणजे काही आता गाडीने आलते तिथं, त्यांचं जग वेगळंच असतं. तुम्हाला सांगतो ते सिआरची भाषा बोलतात, ते शांत असतात, ते दारू जरी पिले तरी अंधारात पिते तुम्हाला सांगतो. आणि त्यांचे विचारचक्र चालू असतात, म्हणजे हे स्टँडर्ड दारू पिणारे म्हणायचं ध्यानात ठेवा. आणि आपल्याकडे गावाकडे दारू प्यायला की अशी खास काटून पितो की तिकडंच पॅन्टीत मुततो, कुठं पडतो. ही मेंटॅलिटी तुम्ही ध्यानात ठेवा. ही जगामधली वैश्विक ऊर्जा जर खेचायची असेल ना तर तुमच्यात कमी पावर नाही. तुम्हाला शरार मामाचा आसरा घ्यायची बघायला मुख याची गरज नाही. ध्यानात ठेवा, तुम्ही जर स्वतः स्वयंपूर्ण बनू शकता. आणि ती वेळ आहे ना की 3 ते 5 लक्षात घ्या. त्या वेळेत कोणाकोणाला जाग येते बघा, तुम्हाला कोण टच करतंय का बघा. वैश्विक ऊर्जा आहे, नास्तिकांसाठी सांगतो. तुमचं म्हणे नाही देव जगात, बरं ठीक आहे, नाही वैश्विक ऊर्जा आहे, काहीतरी अशी ताकद आहे की ती कंट्रोल करते सर्व गोष्टी. ते अति होऊन देत नाही कधी. अति तिथं माती. आपलं स्वतःचं जीवन सुरळीत जगायचं आणि सुखी जगायचं असेल ना तर ह्या वैश्विक ऊर्जेला आपल्यात खेचता आलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. लोक आज्ञानी असतात, शिक्षण नसतं, काय अध्यात्माचा मेळ नसतो. मला अशा व्यक्तींचा म्हणजे थोडं त्यांचं माझ्या सबस्क्रायबरच्या बाबतीत, कारण आपण जेवढं 4 हाताने होतंय 2 हाताने तेवढंच करायचं. ह्या घटनेत हे नवरा बायकोंचा मेन मॅटर असा आहे की मला एका विषयावर बोलायचं की आता कसं आहे, कहाणीच्या अनुरूपच थोडं सांगावं लागतं आतलं. असं पती असताना 2 मुलं असताना तिला संसार आहे, कपाळाला कुंकू आहे, जुडवीत पायात, तिला का असं वाटतं की ठोक्या असावा. मेन मुद्द्याला हात घातल्याशिवाय मला जमत नाही. पतीच्या चुका असतात ना, एका हाताने टाळी वाजतात कधी. नवऱ्याच्या चुका अशा सांगडा काढायला कमी पडतो शारीरिक क्षमतेत. आणि पुरुषाला स्त्रियांच्यापेक्षा व्यसनाचं प्रमाण जास्त आहे. कुठलंही असं व्यसन नाही की ते खिचित नाही माघारी, त्याची क्षमताच कमी करणार ते, असा विषय. इथं काय झालंय, हा कामानिमित्त दादा 12-12 दिवस बाहेर राहायचा, पोटापाण्यासाठी जावं लागतंय, पोरं शाळेला यायचं, नाईलाज आहे त्याचा. मग महिन्यात जर 2दाच संबंध होत असतात पती पत्नीचे, आणि पत्नीचं बी असं आहे मिळेल ते काम करून तिची जे गरजा आहेत पोटाची अन्नाची गरज, तिची शारीरिक भूक पण भागली गेली पाहिजे ना. त्याच्यात ती 2 मिनिटं 5 मिनिटावालं तिच्या काहीच कामाचं नाही. जगातल्या कुठल्या स्त्रीच्या कामाचं नाही 5 मिनिटावालं, नवऱ्याच्या रूपात का असे ना. टायमिंग बेस माणूस पाहिजे, 15, 20, 25 मिनिटापर्यंत टायमिंग बेस पाहिजे. त्याला फरक म्हणजे पूर्ण तृप्त करण्याची क्षमता तर पाहिजे ना त्याच्यात, आलं लक्षात तुमच्या. मग ती एवढी मी आता त्या औषधं संपून गेलं, एवढं औषधं गेली म्हणजे त्यांना त्याचा फरक झालाच ना. काय कळायला, ही काळाची गरज आहे तुम्हाला सांगतो. ह्या बिंगरीने नवऱ्याच्या परस्पर हे महिन्यात, आणि एका गोष्टी तर मला म्हणजे असं म्हणजे देवादिकाला स्त्री कळली नाही, खरंच मला सुद्धा कळली नाही. माणूस तिच्या दिसण्यावर जातो, तिच्या आसण्यावर जात नाही. ती कशी आहे ही कळत नाही. मी सांगतो 90% लोकांना, पुरुषांना आपली बायको कशी आहे परिपूर्णरित्या ही सुद्धा समजली नाही समजली. तुम्ही दिसण्यावर जाता, तुम्ही आसण्यावर जा. फक्त हाडामासाचा एक 40, 50, 60 किलोचा देह नाहीये. ती बोलून नाही दाखवती, धार कार्यक्रम करते तिने जर रूप अंगात आणलं तर. इथे मॅटर असा झालाय की मावस भाऊ पण आहे अशा प्रकारचा ठोके करीत, आणि त्याचं नाव श्यामा रायते, वय वर्ष 40, राहणार बेनाडी शेजारच्या गावचा. त्याच्याशी रंगारंग चालू केला.
कशासाठी? स्वतःच्या शरीराची भूक भागवण्यासाठी. पूर्ण नवरा अंधारात ठेवला. रिस्क रिस्क आहेच ना. त्याच्याकडे नवरा आहे, त्याच्याकडे मुलं आहेत, घर आहे, छप्पर आहे, वर अन्न आहे, नवरा कमवून आणून देतोय. समाजात इज्जत आहे. चार पै पाहुण्यात कार्यक्रम असला ना, दाबात जाऊन बसू शकते. दाबात का? मी दे नाही कोणाला, माझं चारित्र्य चांगलं आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा धाडबरा केलं होतून ते समाज गेला खोचं खातं. ती काही डोक्याला का नाही. आईबापा मारे त्यात पुरी काही शिनी ते ठोक्याकर जवळ काल. हे नातं थोडे वेगळ्या स्वरूपाचं आहे. 15-20 मिनिटाचा संबंध, पण त्याच्यात ह्या जगाचं त्या संबंधात तेवढी ताकद आहे. आणि ते शरीर संबंध फार नालायक बा. हे दिवस गेले कवाच, लक्षात घ्या. कवाच निवड ते राहिले नाही दिवस. त्यांच्या डोक्यात अजून ते हा वाईट विषय, हे ह्याच्याविषयी बोलायला नको. हे 10-20 वर्षात हे बी सरनात जाते आणि मानणारे. पुढची येणारी पिढी कशी, लक्षात घ्या तुम्ही. ते म्हणतात इट इज कॉमन, इट इज नॅचरल, इट इज हार्मोन्स. ते कॅज्युअली घेतात त्या गोष्टीला, लक्षात घ्या. आपल्याकडे डॉक्टर मुलं शिकतात ना, सगळे डॉक्टर, त्यांना किरकोळ. तुम्ही समाजात सांगता म्या कमावलं, पोरगी डॉक्टर केली, पोरगी डॉक्टर, पण तिच्या अभ्यासक्रमाचा भाग काय माहिती आहे का? ते एवढीशी ते अत्यंत धारदार असतं ते हे असतं वेपन. ते ॲक्सिडेंट झालेली ही ती बॉडी नेतात PM करून येऊन ते PM ला गेले. PM म्हणजे काय? अख्खं बोंगळं करून त्याचं प्रत्येक शरीर डॉक्टर सांगतात, वरिष्ठ डॉक्टर. पुरीला सब्जेक्ट हा विषय आहे, सब्जेक्ट आहे, ती बॉडी असती. ती आमच्या दृष्टीने तुमच्या दृष्टीने ते आरडारडे. एकदा गेला निघून संपला विषय. ती बॉडीच कचरा, माती, हे काप ते काप, हे चुंगी, हे हृदय काढून दाखव, आताडी काढून दाखव, टारा फाळीत्यात काढीत्यात, परत बसवते. तर ऑपरेशन कसं करायचं हे अभ्यासक्रमाचा डॉक्टर म्हणजे सोपा विषय नाही. म्हणजे असं आहे, ती सगळं करावं लागतं जे त्या क्षेत्रात. गावात त्याच्या वंशा तेव्हा कळी असा प्रकार. ह्या बाईने हाड बाबाचा जवळ केला बा, बिघरीने करू द्या. ही नवऱ्याला कळलं, ती एवढं टेन्शन मध्ये आलं की ती लागलं 10 रुपयाला. आता मला सांगा, चांगलं वस्त्र फाटलं, टाकलं पाहिजे का पारच फाडून टाकलं पाहिजे? टाकलं पाहिजे, शिवलं पाहिजे, मिळतं जुळतं करून घेतलं पाहिजे. लक्षात घ्या, मोठे जे महापुरुष होऊन गेले त्यांनी तेच केलं, कॉम्प्रोमाइज केलं आणि शांत दिमाग डोकं केलं. काय नाही केलं त्यांनी, त्याचा प्रतिकार करायचा. ही मानवी भावना आहे, ध्यानात ठेवा. आपली बायको तुझ्या आईला लोकाखाली पडती, ती टेन्शनमध्ये येतं, तिला हाणतोच, तिला मारतोच, त्याला हे करतो, पण ती का पडती हे नाही कोण विचार करत. ही 10 रुपयाला लागलं, झालं का अजून वाटवलं. ते 10 रुपयाला आलं की तिला चांगलं झालं मग सांगायला. ठोक्यात सोडित नाही ती. ठोक्याच्या मदतीने ती अख्ख्या जगाला संपवेन, पण ठोक्या नाही संपवणार. का? तिला तृप्त करण्याची ताकद त्याची. ती पोरं बाळांचा जीव घेईन, पण त्याला सोडणार नाही. दक्षता पहिल्या पुरुषाने अशी घेतली पाहिजे की आपल्या बायकोचा ठोक्याच तयार होऊ नये. तुम्ही स्वतः बघा. ती झालं, ती बघलं बा मारहाण करेन, शिवीगाळ्या नामकन तर झोपडपट्टीतली भांडणं तुम्हाला माहिती आहे. मग यांनी ठरवलं नेहमीप्रमाणे खपवा, आणि तारीख उजाडली 7 फेब्रुवारी. ते एकदा ठरवलं ना, गेलाच म्हणायचं, फक्त ती घटना व्हायची बाकी असते, सुट्टीच नाही. मग ही मरणाची पिऊन आले, पेल्याला आणि मेल्याला सारखाच, झोपलेला आणि मेल्याला सारखाच. झोपणार आणि दार उघडं ठेवून कधी कुठं झोपू नका भाऊ. ते बरेच मर्डर दार उघडं ठेवल्यामुळे झालेली बाबा, सोपं जातं. काय कळतं माणसाला झोपल्यावर? तसं ही पिऊन आलं, त्याला मारहाण केली, ते गंभीर जखमी झालं, बेशुद्ध झालं. ते दोघांचं ठरलं असं ह्या ठोक्याचं आणि त्या भिंगरीचं की बा आपण याचा काटाच काढून टाकू. त्यांनी नरढ्याव त्याच्या पाय देऊन तो फाडफाडणारा देह, ते बामणाने अक्षदा, ते लग्न केलं, समाजाने बुंदी खाऊन गेली. काय ते देहाला काय नाही. ते जगत कशासाठी होतं? मुलासाठी, बाळासाठी. काय चूक नाही, फक्त बायको. त्याची चूक काय झाली? बायकोकडे दुर्लक्ष. 30 ते 40 ह्या वयात दुर्लक्ष करायचं नाही. झालं वाटलं खलास झालं ते. मग यांनी बॉडी डिस्पोज जी केली ना, ही खतरनाक केली. म्हणजे डिस्पोज म्हणजे नष्ट करायची थोडक्यात. यांनी एका शेतात जाऊन खड्डा खांदून पुरून टाकलाय विषय. असा पुरलाय की बा कुत्र्या मांजराने सुद्धा रात्रीचा काय उकरू नाही, उदाने उकरू नाही.
आणि निवांत झाली. आता मोठ्या एखादा गायब झाला तर ते चर्चा होते बा, अरे उद्या घडू शकतं काय बी. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री गायब आहे, नोटीसची पहिले कुठे गेला कळणार बा, 5-6 महिने झाले. किती मोठी घटना आहे. राजाही देव, मुख्यमंत्रीच गायब. होईन का मोठ्या तर सगळं मोठं असतं त्यात होईन का कसं. 1 तास जरी रिचेबल नाही राहिलं का तरी लगेच पातमी आमकं तमकं. आपला पगडा मेंदू आहेच. आज काय उद्या परवा दिवशी काय घडलं सोडून देतो आपण, आज काय घडलं नवीन बघतो. हा, घडून द्या, घडून असू द्या, ते चाललंय. हे सगळे लोक सत्य येण्याला ही तुम्ही आम्ही जबाबदार आहेत, लक्षात घ्या. असू द्या, ते पण असू द्या. हे 4.5 महिने बॉडी आत राहिली, कोणाला तपास नाही. पण कुठेतरी नियती ऍक्टिव्ह होते. तपास कसा लागला काय लागला तुम्हाला सांगतो मी. पार आले अति बी करू नये माणसाने. जो मेला राघव गावंडे, त्याला तो काय असा आवाडसम पडला होता का. त्याला चुलत भाऊ सक्का भाऊ हे ते आपले त्यांचा प्रपंच, ती बी गरीब. आलं म्हणले राग्याचा फोन नाही आला काय, कुठं काय चौकशी करायला. राघव कुठं कामाला गेल्यात बाई, अजून आलंच नाही. का किती दिवस झाले बेपत्ता आहे. मग 4.5 महिने नवरा नाही, मग ही केलं का, पोलीस तक्रार केली का, किंवा नोंदवावं लागते ना, फोटो द्यावा लागतो. 4.5 महिन्यावर नव्हती केली, त्यांना जिरून जाईन. याला म्हणतात कमी बुद्धी. यांची जागा कुठं, क्राईम केला की डायरेक्ट तुरुंगात. आणि पैशावालाच असेल ना, मग त्यांनी जर क्राईम केला ना तर थोडासा त्रास, थोडासा वकील, लगेच बाहेर, जामीन मंजूर, लगेच बाहेर, परत दुसरा गुन्हा करायला. लय अवघड या दुनियाचं. सावध राहा. म्हणजे असं असतं, लय पैशावाल्याचं लय भारी असं देणार. 5-10 लाख रुपये असतं काही करतात लोक देणार. एखादं म्हणणार 10 लाख रुपये नाही, 20 लाख रुपये नाही, पण तुझा काटात काढतो गेला म्हणायचं डागात, 100% गेला. काय कोणाला आद्यात पडू नका भाऊ. आता इथं काय झालंय, ते DYSP आहेत बघा, गोपाल कृष्ण गौडर आणि त्यांचं पथक, 1 नंबर काम. ते सगळं तक्रार नातेवाईकांनी दाखल केल्यावर त्यांनी संशयित म्हणून ताब्यात घेतली. ठोक्या ते एवढे सनाट बाई. ते ओरिजिनल फोटो टाकलाय मी त्या ह्याच्यावर थंबनेलला. मी चेहऱ्याहूनच ती 30-32 वर्षी फाकाळलेली बाई. ती तुम्हाला सांगतो, ते ठोक्या दोघं हात घेऊन संशयी, म्हणजे चौकशी त्यांच्या पद्धतीने केली, ती वेगळी असते जरा. आणि मग त्यांनी ती सडलेली बॉडी तिथून काढली. त्याचं पण लय लाखलपडं असतं. ते DNA नामकं सॅम्पल आणि तमकन ती त्याचीच आहे का सगळं, नाही का, पुरावा बिरावा सगळं गोळा करून. आता ही 2 येड्या भोकाची कुठं जाणार, आता तुरुंगात जाणार. ती गॅरंटेड जाणार, कारण त्यांच्याकडे पैसा पान नाही. ती त्यांची सजा त्यांना मिळणार. ती फोकाट मिळेल ना. वाईट या गोष्टीचे की आजा गेला नातू गेला, जेठ कोण. पालकांचा हात आपल्या ह्याच्यावरून डोक्यावरून गेला. आई गेली तुरुंगात, बाप गेला डागात. ही 8-9 वर्षाची मुलगी आणि ह्या दोघांचं जे पुढचं भवितव्य आहे हे एखाद्या नातेवाईकांच्याच हातात आहे. ज्यांना आज 45 रुपये किलोनी साखर घ्यावी लागती. आज 100 रुपयाचा गोडे तेलाचा पुडा काही दिवसापूर्वी मिळणारा आज 150-160 रुपयाला घ्यावा लागतो. आणि मग जर शिरा केला तर स्वतःच्या मुलांना थोडा जास्त, आणि ही जी सांभाळणार आहेत त्यांना थोडा घास कमी जाईल. तो घास वाढवायची ताकद फक्त आई आणि बापात होती, इतरांच्यात असू शकत नाही. मिळेल ते खाऊन त्या जगात, पाशवी जगात त्या दोघांना स्वतःचं भवितव्य शोधावं लागणार. रामकृष्ण हरी माऊली.